विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण शतमान शेकडेवारीवरील स्वाध्याय 12.3 मधील उदाहरणे सोडवणार आहोत। पहा, पहिलं उदाहरण आहे 270, इथं पॉईंट आहे बरं का। 270 रुपयाचे किती टक्के रुपये 72.90 होतात, म्हणजे 72 रुपये 90 पैसे होतात। आता बघा, हे उदाहरण थोडंसं अवघड असल्यासारखं आहे, पण तुम्ही समजून घ्या। आता इथं मी आणखी दुसऱ्या पद्धतीनं सोडवता येतं, परंतु मी एक्स हे चल वापरून सोडवतो। तर बघा, आपल्याला विचारलं आहे 270 रुपयाचे किती टक्के, मग किती टक्के होतात माहीत नाही की नाही। समजा x टक्के मानू, किती 270 रुपयाचे किती टक्के 72 रुपये 90 पैसे होतात, म्हणजेच आपण समजलं की x टक्के होतात असं समजू। म्हणून आता उदाहरण लिहू। 270, हे बघा पॉईंट 2 दिले, शून्य पॉईंटच्या पुढे 2 शून्य दिलेत, काय अर्थ नसतो त्याला, 270च आहे, गुणिले किती टक्के x/100। x टक्केचा अर्थ होतो ना x/100 बरोबर 72.90। इथपर्यंत लक्षात आलं का? x टक्के मानले आपण, आहे की नाही। x टक्के म्हणजे 1/100। आता आपल्याला काय करावं लागेल, बरोबर हे 100 काय करतं, इकडं भागतंय तर तिकडं गुणणार, आणि हे 270 काय करतंय, या बरोबर चिन्हाच्या डावीकडं असताना गुणाकाराच्या रूपात आहे ते भागणार। मग आपण काय करू शकतो, इथून संक्षिप्त रूप करून बी गेलं तरी चालतंय, नाही गेलं तरी चालतंय। मग इथं दुसऱ्या स्टेप्सला काय लिहिणार मी, इथं फक्त x ठेवलं। आता बघा, इकडच्या उजव्या बाजूचं 72.90 गुणिले, हे बघा हे छेदस्थानी होतं भागाकारात 100, म्हणून वर गुणिले 100, आणि हे अंशस्थानी गुणाकार करत होतं तर ते भागाकारात, भागिले 270। आता मात्र आपल्याला काय करावं लागेल, वरच्याचा गुणाकार करत असताना तुमच्या लक्षात येऊ द्या, 100 न गुणलं म्हणजे काय होत असतं रे, नुसतं दशांशचिन्ह 2 न उजवीकडे सरकतं। मग हे काय इथं आहे, मग 2 अंकानं उजवीकडे म्हणजे 1 आणि 2 इथं येणार, म्हणजे काय झालं 7290 छेद 270। आता बघा, हे सोडवताना संक्षिप्त रूप देऊ शकतो आपण, 0 0 कटलं, बरोबर 0 0 कटलं, नंतर 27चा आपण जर भाग घालवत गेलं 3 न जाईल, 9 न जाईल, असं होत राहील। परंतु आपल्या लक्षात आलं पाहिजे 27चा वर्ग आहे, 729 आहे की नाही। मग 27चा वर्ग आहे तर आपण काय करू शकतो, 27 1 27, आणि 27च्या पाड्यात 27 व्यांदा काय आहे 729, किंवा 27 गुणिले 27, 27चा वर्ग आहे, तुमच्या लक्षात येतोय। किंवा तुम्ही 3 न भाग घालवा, नंतर 9 न घालवा, वेळ लागतोय फक्त। मग x बरोबर काय आलं आपलं, नीट लक्षात घ्या, काय आलं 27, म्हणजे आपलं उत्तर 27 आलं। मग तिथं 27.0 दिलं असेल किंवा 27.00 दिलं असेल, काही दिलं असं जरी दिलं असेल 27.0 तरी तेच उत्तर आहे। समजा 27.00 असं जरी दिलं असेल तरी सुद्धा तेच उत्तर येणार आहे, आणि असं आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक येईल ए। त्यानंतर आपण पाहूया पुढील उदाहरण। एका संख्येचे 0.12% काढण्यासाठी तिला कितीने गुणावे लागेल। आता बघा, काय काढायचे एका संख्येचे 0.12% काढण्यासाठी। आता बघा, कुठल्याही संख्येचे जर आपल्याला टक्केवारीत असा पूर्णांकात दिलं तर काय करायचं, तर बघा नीट लक्षात घ्या, एक संख्या माहीत नाही समजा आपल्याला, तुम्हाला समजण्यासाठी सांगतो। समजा ती संख्या किंवा एक संख्या आपण x मानू, ती संख्या काय म्हणली x। आता मग एका संख्येचे म्हणजे xचे किती टक्के काढायचे आपल्याला, 0.12% किंवा 1-2% म्हणजे छेद 100। आता बरोबर हे बघा,
आपण त्या संख्या काय म्हणली एक्स, एक्सला कशानं गुणलं आहे 0.12 भागिले 100. आता हेच आपल्याला दशांशचिन्ह सरकवायचं आहे. हे जशास तसं लिहितो मी एक्स गुणिले, आता बघा 100 आहे छेद, डावीकडे दशांशचिन्ह सरकणार कितीनं 2 स्थळाने, इथं 1 शून्य आणखी 1 शून्य द्यावं लागेल आणि मग इकडं म्हणजे 0.0001 आणि 2 हे आपण फक्त 100 भागलं आहे त्याला काय आलं. मग त्या संख्येला कशानं गुणावं लागलं रे, बघा बरं कोणत्या संख्येनं गुणावं लागलं, तर आपल्याला त्या संख्येला 0.0012 ने काय करावं लागलेलं आहे गुणावं लागलं. म्हणून पर्याय क्रमांक आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे सी आणि म्हणून उत्तर आपलं पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पाहूया पुढील उदाहरण. पुढील उदाहरण बघा, फार सोपं उदाहरण आहे, हे तोंडी कळतं आहे. 1चे 100%, कुणाचे 100% म्हणजे किती असतात रे, 1चे 100% 1, 10चे 100% 10, 100चे 100% 100, 5चे 100% 5, मग 1चे 100% 100 आणि 100चा 1% म्हणजे काय असेल, एकच असेल. मग 1 अधिक 1 2 हे उत्तर लक्षात येतं आहे. आता 100चा किती टक्के, 100चा 5% 5, 100चा 4% 4, 100चा 1% 1. पण आपण पद्धतीनं जर सोडवायचं म्हटलं तर बघा 1चे 100% म्हणजे 100/100 हे कंसात लिहिलं अधिक 100चा गुणाकार 1% म्हणजे 1/100. बघा हे 100 2 शून्य 2 शून्य कटलं 1 1 1 अधिक चिन्ह, इथं सुद्धा 100 100 कटलं किंवा शून्य कटले 1 1 1 आणि यांची बेरीज जर केली 1 आणि 1 2 आला. आणि असं आपल्या पुस्तकामध्ये पर्याय क्रमांक ए ला दिलेला आहे. कुठं दिलेला आहे, पर्याय क्रमांक ए, आणि म्हणून उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक ए. सोपं उदाहरण आहे. त्यानंतर पुढील उदाहरण पहा. 20%चे 40% किती होतील आणि हे लिहायचं टक्केवारीत. म्हणजे बघा अगोदर आपण लिहूया 20% म्हणजे 20/100, चे गुणाकार 40% म्हणजे 40/100. आणि बघा हे आपल्याला टक्केवारीत लिहायचं आहे, दशांश अपूर्णांकात लिहायचं नाही, लक्षात घ्या. टक्केवारीत लिहायचं म्हटलं की एक काळजी करायची आपण की टक्केमध्ये दिलेलं आहे, म्हणजे ह्या दोन्हीचा छेद 100 आहे. मग आपण जे सोडवणार त्याचा 100 अजिबात कटवायचं नाही, नाहीतर आपण चुकलोत असं समजायचं. हे बघा संक्षिप्त रूप देताना आपण 100 तसंच ठेवणार आहेत. मग हे बघा 20 1 20, 20 100, ह्या 100लाच कटवलं आहे मी. आता इकडं नाही जाणार, ह्या इथं शून्य कटविणार नाही मी. 5 1 5, 85 40. आता वरच्याचा गुणाकार करू. सर याला संक्षिप्त रूप जातंय मला पण माहीत आहे, पण आपल्याला कशात लिहायचं आहे, टक्केवारीत लिहित असताना छेदस्थानचं 100 कटवायचं नाही. मग 8 1 8 छेद 100. आता 100 आहे म्हणून आता ज्याचा जेव्हा छेद अपूर्णांकाचा 100 असतो तेव्हा अंश जेवढा असतो ते टक्के असतात, म्हणजे 8%. आणि असं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक ए हे उत्तर. जर टक्केवारीत नुसतं जर म्हटलं असतं 20%चे 40% किती होतील, तर मग आपल्याला असं पर्याय दिला असेल तर बघावं लागलं असतं, किंवा मग हे 8/100 आहे का ह्याचं दशांश मध्ये सुद्धा रूपांतर करावं लागलं असतं. मग डावीकडं 2 स्थळानं म्हणजे 0.008 हे सुद्धा उत्तर असलं असतं. पण कधी जर नुसतं उत्तर काढा म्हटलं असतं तर टक्केवारीत लिहा म्हणलं, म्हणून छेद 100 कटवायचं नाही आणि अंश असेल तेवढे टक्के, म्हणून 8% हे उत्तर पर्याय क्रमांक ए. त्यानंतर पुढील बघूया. हे बघा पुढीलपैकी कोणत्या टक्केवारीची किंमत 0.635 बरोबर आहे. आपल्याला वाटतं की पुढीलपैकी म्हणलं की पर्यायच दिला पाहिजे, असं काही गरज नाही. दशांश अपूर्णांकात आहे त्याचं टक्केवारीत रूपांतर करू आपण. तुम्हाला माहिती आहे दशांश अपूर्णांक लिहून घ्या. 0.635 टक्केवारीत रूपांतर करायचं म्हणजे काय करायचं, 100 गुणायचं तर गुणूया. 100 गुणलं, 100 गुणताना दशांश चिन्ह कुठं जातं रे, उजवीकडं. किती स्थळानं, 2. मग इथं आहे
1 आणि 2 म्हणजे उत्तर काय आलं 63.5. पण कशात रूपांतर केलं आहे टक्केवारीत केलं आहे म्हटल्यानंतर आपल्याला टक्केचं चिन्ह द्यायला विसरून चालणार नाही. मग उत्तर काय आलं 63.5% असं आहे आपल्या पुस्तकामध्ये पर्याय क्रमांक बी या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहूयात सहावं उदाहरण सोपं दिलेलं आहे, काय अवघड नाही. बघा 25,000च्या 0.01% म्हणजे किती लिहू आपण 25,000च्या 0.01% म्हणजे छेद 100. आता आपण हे सोडवताना कसं सोडवू शकतो. तुम्ही दशांश चिन्ह काढू शकता किंवा कटवून सुद्धा सोडवू शकता, तुम्हाला जे सोपं वाटेल. मला नेहमी दशांश चिन्ह काढून सोपं वाटतं म्हणून मी दशांश चिन्ह काढतो. बघा इकडे लक्ष द्या 25,000 गुणिले दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत बघा इथं 2 म्हणून खाली 2 शून्य द्यावे लागतील आपल्याला. म्हणजे काय होणार इथं वर फक्त काय राहिलं रे 1 छेद खाली झालं. बघा 2 शून्य वाढवल्यावर संख्या काय तयार झाली एकक दशक शतक हजार 10,000 10,000. आणि आता आपल्याला सोपं जाते की नाही बघा बरं सोडवायला. कसं सोडवणार आता हे किती शून्य आहेत 1 2 3 आणि वर 1 2 3 हे 3 शून्य मी कटवले. 3च कटवायचे वर आणि खाली असतील तेवढे अवशस्थानी छेदस्थानी. आता उत्तर काय पुढं काय राहिलं आहे आपलं इथं वरच्याचा गुणाकार. इथं संक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकतो आपण पण मी गुणाकार लिहितो आधी 25/10. आणि आता का मी लिहिलं नव्हतं माहिती आहे का मग पुन्हा हे करायचं 5 भाग घालवायचा त्याच्यापेक्षा आता दशांश स्थळ सरकवू शकतो ना आपण. दशांश स्थळ सरकवू शकतो. तर दशांश स्थळ इथं आहे दशांश चिन्ह आहे की नाही. दशांश चिन्ह शेवटी आहे ते कुठे येणार भागाकार आहे म्हणल्यावर डावीकडे एक स्थळानं म्हणजे काय येईल 2.5 आणि असं आपल्याला 2.5 आपल्या पुस्तकामध्ये कोणत्या पर्यायात पाहावं लागेल तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय आलंय पर्याय क्रमांक ए. यानंतर आपण 7वं उदाहरण पाहणार आहोत. बघा 7वं उदाहरण असं आहे की अंकांची कोणती जोडी 2 इतकी आहे. आता बघा मगाशी मात्र मी पर्याय घ्यायची गरज नाही म्हटलं. आता मात्र 4 पर्याय दिले तर कोणती जोडी 2 इतकी आहे म्हणजे दोन्ही त्या जोडीतील दोन्हीही संख्यांची किंमत 2 आली पाहिजे. आता मात्र मला विदाऊट पर्यायाचं हे सोडवता येणार नाही आपल्याला बघावंच लागेल. पर्याय ए मध्ये काय दिलेलं आहे रे 2 हे 2% आणि दुसरं दिलं आहे 10/5. तर हे बघूया 2% 2/100. याची किंमत काय आली रे बाळांनो दशांश चिन्ह डावीकडे सरकणार काय येणार 0.02 आणि ह्याची किंमत काय येणार बघा संक्षिप्त रूप देता येते आपल्याला 5×1 5 2 10 म्हणजे याची किंमत आली 2 पण याची आली का नाही आली. मग हे उत्तर येईल का आपलं निश्चितच नाही. आता त्यानंतर बघा 20% कसं लिहितो आपण 20/100 बरोबर आहे की नाही. 20% कसं लिहिणार 20/100. मग इथं काय करतो आपण बघा हे 0 कटलं. आता दशांश चिन्ह 1 न सरकवणार 10 आहे म्हणून म्हणजे ह्याचं किंमत काय आली 0.2 आणि दुसऱ्याची काय आली बे 1 बे 2 4 म्हणजे ह्याची मात्र 2 आली. मग हे दोघांची 2 किंमत आली पाहिजे. इथं पण एकाचीच आली इथं पण एकाचीच आली. आता सी पर्याय बघा 200% म्हणजे 200/100 हे सोडून बघू 2 शून्य कटले 2 शून्य म्हणजे याची किंमत आली 2 आणि इथं पहा 3×1 अपूर्णांक आहे 6/3 3×1 3 2 6 म्हणजे याची किंमत 2 आली. इथं मात्र दोघांची किंमत काय आली बाळांनो 2 म्हणजे आपलं उत्तर हे येणार आहे हे निश्चित आहे. तरी पण आपण पुढचा पर्याय बघूयात 300% म्हणजे 300/100 2 शून्य कटले म्हणजे याची किंमत काय आली 3 आणि ह्याची किंमत काय आली हे तर बघा पॉईंटमध्ये जाणार आहे. लहान आहे म्हणून भाग बसला शून्याचा 30 झाले 4×7 28 2 उरले 4×5 आपल्याला माहीत पण आहे की 3/4 म्हणजे पाऊण म्हणजे दशांशमध्ये आपण 0.75 लिहितो 0.75. मग आपल्याला प्रश्नातच विचारलंय
कोणती जोडी 2 इतकी आहे, तर कोणती आली दोन्हीची किंमत 2? पर्याय क्रमांक सी मध्ये 200% आणि 6/3 म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक सी. आता यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया. पुढील उदाहरण असं आहे की बघा 0.3468 गुणिले 4/17 टक्केवारीत लिहा. टक्केवारीत लिहायचं आहे आपल्याला, लक्षात येऊ द्या. कशात लिहायचं आहे? टक्केवारीत. तर आपण लिहूयात. अगोदर आपण हे सोडवूया. बघा हे लिहिताना बघा मी लिहितोय, तर आपण अगोदर गुणाकार करून घेऊया का सगळाच, सोपं जाईल आपल्याला. डायरेक्ट मी डबल लिहित नाही. 4×8 32, 32ला 2 हातच्याले 3, 4×6 24, 24 आणि 3 27ला 7 हातच्याले 2, 4 चोक 16 आणि 2 18ला 8 हातच्याले 1, 4 त्रिकोण 12, 12 आणि 1 13 ला 3 हातच्याला 1, 4 0 0 1ला 1 असतो हातचा. आता पुढं बघा गुणाकार केला, दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक होते रे? 1 2 3 4. इथं पण 4 पाहिजे. 1 2 3 4 म्हणजे 1.387 हा गुणाकार आला. छेद 17. आता बघा याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचंय. भाग घालूया अगोदर आपण. तर भाग घालविताना बघा अगोदर एक ही संख्या पाहणार, एक एक अंकानं पाहणार की नाही का नाही? बरं एक पाहिली आहे की नाही? तर एक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल किती छोटी संख्या आहे. हे बघा आपण या ठिकाणी वरच्याचा गुणाकार केलेला आहे. आता 17नं भागायचं याला, बरोबर आहे की नाही? 17पेक्षा ही संख्या लहान आहे म्हणून भाग असला शून्याचा, दशांश चिन्ह दिलं. आता दशांश चिन्हाच्या पुढच्या अंक 3 13 संख्या झाली, तरी पण लहान आहे म्हणून भाग बसला शून्याचाच. आता झाले 138. 17च्या पाड्यात 138 पहा. 17×8 136. मग या 138 मधून 136 गेले, राहिले 2. इथं 2 ठेवले, 27 झाले. तर 17×1 17. मग 27 मधून 17 गेल्यावर 10 राहिले, 102 झाले. 17×6 102. म्हणजे याचं उत्तर काय आलं रे? आपण 17नं भागलं या संख्येला. भागल्यानंतर उत्तर आलं 0.0816. पण हे कशात आलं? दशांशात आलं. कशात आलं? दशांश अपूर्णांकात. दशांश अपूर्णांकात आलं. पण आपल्याला कशात विचारलंय रे? टक्केवारीतल्या. मग आपल्याला दशांश अपूर्णांकाचं टक्केवारीत रूपांतर करता येतं की नाही? 0.0816 याचं टक्केवारीत रूपांतर करायचं म्हणजे गुणिले 100. मग 100 न गुणताना दशांश चिन्ह आपलं उजवीकडे सरकतं, इथं आहे ते 2 स्थळानं 1 2 इथं येणार म्हणजे 8.16%. आणि असं आपल्या पुस्तकामध्ये पर्याय क्रमांक कितीला दिलेला आहे पहा, तर पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी. यानंतर शेवटचं उदाहरण आहे आपलं या स्वाध्यायामधील. पुढीलपैकी काय 2.4 इतके नाही. याच्या आधी आपल्याला 2 इतका आहे असं काहीतरी गणित आलं होतं बघा वर. आता मात्र नाही विचारलंय. म्हणजे याचा अर्थ काय? इथं 2.4 ही किंमत तिघांची तीन एकाची नाही, आणि ज्याची नाही ते शोधायचं. आपण बघूया. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिलाय पहिला पर्याय. आता हे पर्यायाकडून जावंच लागेल. हे बघा 2.2/5 अपूर्णांकात करूया आपण अगोदर. 5 दोन्ही 10 आणि 2 12 अंश/5 याचं दशांशात करूया. 5 दोन्ही 10 दशांश चिन्ह उरले होते 2 आहे की नाही. मग झाले 20 5 चोक 20. याची किंमत आली बाबा 2.4. आता दुसऱ्याची पाहूया. 22.2%. टक्के म्हणलं की छेद 100 असतो म्हणून 22.2/100. आता आपण याला काय करणार आहेत? डावीकडे दशांश छेद 100 असला
की डावीकडे दशांश चिन्ह सरकवायचं, म्हणजे याची किंमत काय येणार 0.222 आली का 2.4 2.4 आली का, निश्चितच आलेली नाही. यानंतर पुढं पाहूया, याला 12/5. तर इथं 12/5 पहिलं बी होतं की त्याची किंमत जेवढी आली तेवढीच येणार आहे बघा. 5 दुनी 10 दशांश चिन्ह दिलं आणि 2 उरलं होतं 20 झालं, 5 चोक 20 याची पण आली. आता शेवटचं पाहूया, पूर्णांकयुक्त पूर्णांक दिला आहे 2.4/10 10 दोन्ही 20 आणि 4 24/10 आणि छेद 10 आहे. दशांश चिन्ह एक न सरकणार, 4च्या उजवीकडे आहे तर 4च्या डावीकडे येणार, म्हणजे 2.4. बघा आपण जर विचार केला तर पहिल्याची किंमत 2.4 आली, तिसऱ्याची सीची सुद्धा आली आणि डीची सुद्धा आली. मग कोणाची किंमत 2.4 इतकी नाही, तर पर्याय क्रमांक बी ची किंमत नाही, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. अशा पद्धतीनं आपण स्वाध्याय 12.3 हा पाहिलेला आहे. अपेक्षा व्यक्त करतो की तुम्हाला हा समजला असेल. अशा पद्धतीनं आपण एकूण 6 व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रकरण पाहिलेलं आहे. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, तुमच्या निश्चित लक्षात येईल, तुम्हाला काही अडचण येणार नाही. धन्यवाद.